नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत आपण पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 14 या व्हिडिओत बघणार आहोत। दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आपण खूप महत्त्वाचे IMP GKचे त्यासोबतच चालू घडामोडीचे टॉपचे प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला पोलीस भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही प्रश्न न चुकता बघायचा आहे, कारण की प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्न तुमच्या या ठिकाणी एक मार्क ठरवत असतो आणि तुमचं एक मार्क या ठिकाणी तुमचा रिझल्ट, तुमचं मेरिट ठरवत असतं। त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला खूप महत्त्व द्यायचं आहे, त्याला नीट बघायचं आहे, ऐकायचं आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांच्यासाठी स्पेशल सूचना, आपण आपल्या चॅनलवरती लवकरच गणित बुद्धिमत्ताचे फ्रीमध्ये लेक्चर क्लासेस सुरू करणार आहोत। जर येणाऱ्या काळात तुम्हाला आपले सर्व लेक्चर GK असेल, चालू घडामोडी असेल, क्वेश्चन पेपर असेल, त्याचप्रमाणे गणित बुद्धिमत्ता असेल, असे सर्व लेक्चर फ्रीमध्ये बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि येणाऱ्या काळात असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर बघा, प्रश्न पहिला, भारत आणि कोणत्या देशात रुपयात विनिमय यंत्रणा डाळीच्या आयातीसंबंधीच्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी म्यानमार। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणते एन्झाईम हे प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इरेस्पिन। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगामध्ये डॅश डॅश येथे उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी देऊळघाट। प्रश्न क्रमांक 4 बघा, देशातील पहिला डिफेन्स अँड एरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी भारतात कोठे उभारणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर। प्रश्न क्रमांक 5 बघा, ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ। प्रश्न क्रमांक 6 बघा, सूर्यापेक्षा किती पट अधिक आकाशगंगेत सापडलेल्या सर्वात मोठ्या कृष्णविवर BH3चे वस्तुमान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 33। प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिक्कीम। प्रश्न क्रमांक 8 बघा, गोदावरी नदीवर जलविद्युत प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जपान। प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंध्र प्रदेश। पुढचा प्रश्न बघण्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लगेच लाईक करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे किंवा येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी, कोणत्या विषयासाठी किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी व्हिडिओ पाहिजे या ठिकाणी मला लगेच कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक 10 बघा, कोणत्या संस्थेद्वारे स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2024 प्रकाशित करण्यात आला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी UNPT। प्रश्न क्रमांक 11 बघा, महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोपाळ कृष्ण गोखले। प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणती पहिली भारतीय खाजगी बँक लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी बँक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी HDFC बँक। प्रश्न क्रमांक 13 बघा, खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते?
तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाबार्ड. प्रश्न क्रमांक 14 बघा, स्नायूंच्या हालचालीसाठी हे डॅश डॅश महत्त्वाचे प्रथिने आवश्यक असते. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मायोग्लोबिन. प्रश्न क्रमांक 15 बघा, कोणता पथदर्शी प्रकल्प पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने राबविण्याचा निर्णय घेतला. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डिजिटल पीक सर्वेक्षण. काय डिजिटल पीक सर्वेक्षण. पुढचा प्रश्न क्रमांक 16 बघा, एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरात आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जोधपूर. प्रश्न क्रमांक 17 युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राष्ट्रपती. तर मला सर्वांनी लगेच या ठिकाणी कमेंट करायची आहे. कमेंट करून मला सांगा की सध्याचे राष्ट्रपती, आपल्या भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत. सर्वांनी मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा यांची निवड झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कुवैत. प्रश्न क्रमांक 19 भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बांगलादेश. प्रश्न क्रमांक 20 बघा, कोणत्या 2 देशांचे या ठिकाणी BP कोलंबो हे अंतराळ मिशन संयुक्त मिशन आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी युरोप जपान. प्रश्न क्रमांक 21 बघा, बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भिंगारा. तर मला आता कमेंट करून सांगायचं आहे की लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मगर. प्रश्न क्रमांक 23 बघा, भारत आणि कोणत्या देशात डस्ट लीग 2024 युद्ध सराव झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उझबेकिस्तान. प्रश्न क्रमांक 24 बघा, डॅश डॅश या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोबी. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या ग्रहाचा अभ्यास युरोप आणि जपान देशाच्या BP कोलंबो या मिशनद्वारे करण्यात येणार आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बुध.